संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती तर बाळासाहेब कोल्हेंची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। मसाजोग ग्रामस्थांच्या 7 मागण्यांपैकी एक मागणी मान्य। पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यावर खटल्याचं कामकाज सुरू होईल। हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल। नियुक्तीनंतर उज्ज्वल निकम यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकम यांचं काम उत्तम। धनंजय देशमुखांचाही निकम यांच्यावर विश्वास। उज्ज्वल निकमांचा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणात पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक। उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे आरोपी फाशीची शिक्षा होण्यास मदत होणार। आमदार सुरेश धसांची प्रतिक्रिया। आमची एक मागणी मान्य तर इतर मागण्यांसाठी आमचं आंदोलन सुरूच राहणार। उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं काहीतरी निर्णय घेतला याचं स्वागत। उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज्य सरकारनं घेतलेला निर्णय योग्य। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा। प्रकाश सोळंकींची TV9 मराठीला प्रतिक्रिया। मसाजोगमधील ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस। मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा मसाजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार। केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांची धनंजय देशमुखांसोबत चर्चा। मागण्या मान्य होत असताना आंदोलन स्थगित करण्याची विनंती। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा धनंजय देशमुखांना निरोप। अन्नत्याग आंदोलनात देशमुखांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी। धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणीही घेतलं नाही। धनंजय देशमुखांचा रक्तदाब सामान्य असल्याची डॉक्टरांची माहिती। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य सत्य आहे। ठाकरेंची अनेक बिलं एकनाथ शिंदेंनी भरली आहेत। मंत्री नितेश राणेंचा दावा। पीठासीन अधिकाऱ्यांना सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही बोलताना मर्यादा पाळाव्यात। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा नीलम गोऱ्हेंना टोला। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष OSD नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी। माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे OSD जाहीर। फिक्सरची नावं देणाऱ्या मंत्र्यांची नावंही समोर आली पाहिजेत। OSDवर बोलताना संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलतायत म्हणून कौतुक। जो नियम OSDंना तोच नियम मंत्र्यांना का लागू होत नाही? आरोप झालेला OSD चालत नाही मग मंत्री कसा चालतो? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। शिंदेंच्या राजवटीतले घोटाळे बाहेर येत आहेत। फडणवीसांनी या प्रकरणी खुली चौकशी करावी। आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केली मागणी। मंत्र्यांचे OSD आणि PA बाबत आमदार अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट। एका मंत्र्यांच्या OSD कडून 2 ते 3 कोटींच्या कामासाठी 5 लाखाची मागणी करण्यात आली। मिटकरींचा आरोप। तर OSD बाबत फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत। फ्रान्सच्या कंपनीचा MMRDAवर कमिशनखोरीचा आरोप। कंपनीच्या नियमित कामांची बिलं मुद्दाम रखडवून ठेवतायत। सामनातून MMRDAच्या कमिशनखोरीवर भाष्य। आकाचे कमिशन मिळाल्याशिवाय बिलं देणार नाही असं सांगितलं जातंय। सामनातून खळबळजनक दावा। MMRDAनं फ्रेंच कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस रद्द। मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस रद्द। फ्रेंच फर्मनं लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप MMRDAनं फेटाळले। सुनावणीनंतर सरकारचे या प्रकरणी चौकशीचे आदेश। शिंदेंना पुन्हा सीएम करण्याचे प्रयत्न त्यासाठीच ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांचा दावा। शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंची साथ सोडणार नाही। जाधवांकडून ठाम भूमिका। प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूरहून पोलिसांची टीम रवाना। 1 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचं पथक नागपूरला पोहोचणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल। इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी नागपुरात आज सकल मराठा समाजाची बैठक होणार। प्रशांत कोरटकर ऑडिओ क्लिप प्रकरणी चर्चेसाठी बैठकीचं आयोजन। संध्याकाळी 5 वाजता मुधोजी भोसले यांच्या अध्यक्षतेत भोसला पॅलेसमध्ये बैठक। प्रशांत कोरटकरच्या घरासमोर सकल मराठा संघटनेचं आंदोलन। इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचा कोरटकरवर आरोप। नागपुरात प्रशांत कोरटकर विरोधात मराठा समाज आक्रमक। कोरटकर विरोधात जोरदार घोषणाबाजी। गुन्हा दाखल करण्याची मागणी। घाटकोपरमध्ये प्रशांत कोरटकर विरोधात पवार गटाचं आंदोलन। घाटकोपरमध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर पवार गटाचं आंदोलन। वीर सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राला पाठवावा। राऊतांची मागणी। तर राजकीय गणित जुळवून याआधी भारतरत्न दिले। राऊतांचा आरोप। जिल्हा नियोजनासाठी शासनाकडून 300 कोटी रुपये मंजूर। आर्थिक शिस्त लावून सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्रात पहिल्या 5 नंबरमध्ये आणणार। नितेश राणेंची माहिती। डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश। कारवाईवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपली। सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा द्यावा। दीपेश म्हात्रेंचं आवाहन।
पुण्यात कर्नाटकच्या बसला आणि चालकाला काळं फासलं. कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची माफी मागावी, अन्यथा आंदोलन आणखी चिघळणार, आंदोलकांचा इशारा. गेल्या 5 दिवसांपासून कोल्हापूर ते कर्नाटक एसटी सेवा बंद. कोगनोळी टोल नाक्यापर्यंतच एसटी सेवा सुरू. कोगनोळी टोल नाक्यापुढे नागरिकांचा पायी प्रवास, तिथून पुढे कर्नाटक आगाराच्या बसमधून प्रवास करावा लागतोय. महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू. बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न. बैठकीत टप्प्याटप्प्यानं बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव. सदा सरवणकरांची आमदार महेश सावंतांविरोधात हायकोर्टात याचिका. निवडणूक प्रतिज्ञापत्रात 4 ते 5 गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप. लपवलेल्या गुन्ह्याची माहिती समोर यायला हवी, सरवणकरांची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता. महायुती विरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना अजितदादा पक्षात स्थान देणार का, याकडे लक्ष. 9 लाख लाडक्या बहिणींना सरकारनं फसवलं, हे दुर्दैव. स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा वापर. लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. चिपळूणमधील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या जागेत उभारण्यात आलं भव्य क्रिकेट स्टेडियम. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रिंकू सिंह आणि व्यंकटेश अय्यर यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन. भरत गोगावलेंच्या समर्थकांनी अजमेर शरीफ दर्गा येथे फुलांची चादर चढवली. रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना मिळावं, यासाठी चढवली चादर. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अद्याप निर्णय नाही. सुनेत्रा पवारांकडून सोनगाव सोनेश्वर मंदिरात महाभिषेक. कऱ्हा आणि नीरा नद्यांच्या संगमावर महाशिवरात्रीचा उत्साह. सुनेत्रा पवारांसमवेत मोठ्या संख्येनं पदाधिकारीही उपस्थित. जेजुरीत महाशिवरात्री निमित्त गुप्त शिवलिंगाचं दर्शन भाविकांसाठी खुलं. दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी. इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वर महादेवाच्या यात्रेत ग्रामस्थांनी ओढला रथ. मिरवणुकीत ग्रामस्थांचा हर हर महादेवचा जयघोष. महाशिवरात्री निमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. दर्शन रांगेत पुढे जात असताना भाविकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. अंबादास दानवे जात असताना भाविक व्हीआयपी रांगेत घुसल्यानं गोंधळ. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचा आज शेवटचा दिवस. कुंभमेळ्यात आतापर्यंत एकूण 65 कोटी लोकांचं स्नान. कुंभमेळ्याच्या शेवटच्या दिवशी विमान भाड्यात वाढ. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री अतुल सावेंचा त्रिवेणी संगमावर पवित्र गंगा स्नान. अतुल सावे सहकुटुंब महाकुंभात गंगास्नान केलंय. ठाणे महापालिकेकडून 81 अनधिकृत शाळांविरोधात पोलिसात तक्रार. 68 अनधिकृत शाळांच्या विरोधात एफआयआर दाखल. उर्वरित 13 अनधिकृत शाळांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. संसार मोडल्याच्या रागातून सासूला पेटवून जावयानं केली आत्महत्या. मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना. 2 दिवसांपूर्वी समोर आली होती घटना. अत्याचाराचा आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी पोलिसांना चकवा देऊन पळाला. लघुशंकेचं नाटक करत हातकडीसह आरोपी फरार. छत्रपती संभाजीनगरच्या अयोध्या मैदानासमोरील घटना. आभासी चलन प्रकरणात सीबीआयचे देशभरात 60 ठिकाणी छापे. पुणे, दिल्ली, चंदीगड, नांदेड, कोल्हापुरात छापे. बिटकॉइन गुंतवणुकीच्या आमिषानं देशभरातील अनेकांची फसवणूक.